नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोलापुरात थरारक एन्काउंटर. पुण्यातील कुख्यात गुंड शाहरुख शेख ठार. कुटुंबाचा पोलिसांवर आरोप. पाहुयात काय आहे बातमी. सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावात शनिवारी पहाटे 3:30 वाजता एका थरारक कारवाईत पुण्यातील कुख्यात गुंड शाहरुख उर्फ अट्टी शेख वय वर्ष 23 याचा पोलिसांच्या एन्काउंटर मध्ये मृत्यू झाला. शेखवर पुण्यातील काळे पडळ पोलीस ठाण्यासह अनेक ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल होते. पोलिसांच्या मते ती मोका महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत फरार आरोपी होता. पोलिसांच्या सूत्रांनुसार शाहरुख शेख काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात लपून राहत होता. त्यांच्या शोधासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक लांबोटी गावात पोहोचले. त्यावेळी पोलिसांनी छापा टाकल्यावर शेखने गोळीबार केला असा दावा करण्यात आला आहे. त्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये शेख गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शाहरुख शेखचा एन्काउंटर झाल्याच्या बातमीनंतर पुण्यातील स्वयंघोषित दादा, भाऊ आणि सराईत गुंडांनी अंडरग्राऊंड व्हायला सुरुवात केली असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस आता त्यांच्यावरही लक्ष ठेवून आहेत. मात्र कुटुंबियांचा हे खोटं एन्काउंटर असल्याचा आरोप आहे. शेखच्या वडिलांनी रहीम शेख आणि पत्नी नफिसा शेख यांनी पत्रकारांशी बोलताना गंभीर आरोप केले. शाहरुख किरकोळ गुन्हेगार होता. त्याच्यावर खोटा मोका लावण्यात आला. तो आता गुन्ह्यांपासून दूर जाऊन कामाला लागला होता. पोलिसांनी गोळीबार न करताच त्याच्यावर गोळ्या झाडल्या असा दावा कुटुंबियांनी केला आहे. पत्नीचा आरोप आहे की शाहरुखकडे पिस्तूल होते हे खरं, पण त्याने गोळी चालवली नव्हती. पोलिसांनी सरळ घरात घुसून 4 गोळ्या झाडल्या. आम्ही न्याय मागणार असल्याचे पत्नीने सांगितलं आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की आरोपीकडून गोळीबार झाला म्हणून प्रत्युत्तरात कारवाई केली. कुटुंबियांचा आरोप आहे की गोळीबाराच्या आधी संधी दिली गेली नाही. एन्काउंटर खोटा आहे, त्यामुळे या प्रकरणात मॅजिस्ट्रेटियल चौकशी होण्याची शक्यता आहे.